सोयाबीन कापसाच्या दरवाढीसाठी सातत्यानं आंदोलनाची भूमिका घेणारे स्वाभिमानीचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अटकेसाठी पोलीस सरसावलेत। 19 जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा तुपकर यांनी दिला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर कालच तुपकर यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती। दरम्यान पोलिसांकडून अटका होण्याची कुणकुण लागताच तुपकर भूमिगत झालेत। पोलीस तुपकर यांचा कसून शोध घेत आहेत। आज सकाळपासूनच बुलढाणा पोलिसांनी तुपकर यांच्या घराला गराडा घातलाय। मुळात वारंवार एखाद्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ का यावी, गेल्या कित्येक काळापासून सातत्याने ते काही काळानंतर दर काही दिवसानंतर त्यांना सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर आंदोलन करण्याची वेळ येते आहे। त्याच्यामुळे सरकारने त्यांच्यावर ही वेळच आणू नये की आंदोलन करावं लागेल। सरकारने त्यांच्या ज्या मागण्या आहेत सोयाबीन आणि कापसाच्या बद्दलच्या त्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा, शेतकऱ्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा की केवळ ग्राहक हेच भारताचे नागरिक नाहीये, इथे शेतीत पिकवणारा माणूस देखील हा भारताचा नागरिक आहे असं पाहून सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे आणि हे आंदोलन करण्याची वेळच येऊ देऊ नये। आणि राहिला आता आंदोलनाचा प्रश्न, तर वारंवार त्यांना त्यांचे जे आंदोलन आहे ते दडपण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। आजही त्यांच्यावर 149 नुसार कारवाईची नोटीस बजावण्यात आलेली आहे। कालपासून ते भूमिगत झालेले असल्यामुळे ही नोटीसची कॉपी मला देण्यात आलेली होती, पण असं कळतंय की ते आंदोलनावर ठाम आहेत।